नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी आता आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, पेपरची बातमी आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत आता जाहीर करण्यात आलेली आहे। 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा आता वितरित करण्यात येणार आहे। सरकारचा हा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आज हेक्टरी 20,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। अर्थसंकल्पात पीक विम्याला आता 20,000 रुपये मंजूर देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आता माध्यमातून आता शेतकऱ्यांना पीक विमाच्या तुमच्या खात्यावरती येणार आहे। स्वतःच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचे, काय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर तुम्हाला त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 20,000 रुपयाचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, या 20,000 रुपयाचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला नेमके कुठे कुठे अर्ज करावे लागणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे। आता हा व्हिडिओ सर्व मित्रांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आताच तुम्ही पाहिलं असेल, आता केलेली हे ज्यांच्या माध्यमातून खूप मोठा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। टोटल 20,000 रुपयाचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। आता येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला हा 20,000 रुपयाचा नक्की लाभ कसा मिळवायचा, नंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता राज्य सरकारने जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना 20 रुपये पीक विमा देण्याची घोषणा आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर 2025 मध्ये शेतकऱ्यांनी दिलेले मतदान आणि त्यामुळे आलेले भाजप सरकार यांच्या खुशीने प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये देण्याचा निर्णय आताच घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, यामध्ये पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, नंतर हा 20,000 रुपयाचा लाभ तुमच्या बँकेत घेण्यासाठी काय करावं लागणार आहे याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलेला आहे। व्हिडिओ हो अतिशय महत्वाचा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय कुठे जायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे। 2025च्या वर्षामध्ये जो अर्थसंकल्प आता झालेला आहे, या अर्थसंकल्पामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो जो शेतकऱ्यासाठी आनंदाचा लाभ असणार आहे, याचा फायदा मिळण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती बघा। आता कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही याची सुद्धा माहिती मिळेल बघा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 20,000 रुपयाचा लाभ आहे तर तुम्हाला कशा मार्फत मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा 1 रुपया भरून जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, जो खरीप हंगाम आहे, खरीप हंगामच्या 2025च्या या विमा वाटपा संदर्भात सर्वात मोठी महत्वाची अपडेट आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पात पीक विम्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर राज्य सरकारचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशन मध्ये 9 विमा कंपन्यांना राज्य उर्वरित हिस्सा अनुदान दिल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, किती रुपये वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती रुपयाचा विमा वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती
अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। तर सर्व डिटेल माहिती म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहे पीक विम्याचे, त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्याचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आता त्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपावरून अर्थसंकल्पामध्ये आपल्याला राज्य सरकारतर्फे विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। कालच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता। यामध्ये कर्जमाफीची योजना आणि पीक विमा योजना संदर्भात विरोधकांनी मुद्दा उचलून धरल्याने देवेंद्र फडणवीस आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तुम्हाला आता यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या एका मिनिटामध्ये सांगतो। 2024च्या वर्षामध्ये 1 रुपया भरून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे। अशी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही घोषणा केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याच्याबद्दल सुद्धा सर्वात माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। तसेच शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तुमच्या खात्यामध्ये पर हेक्टरी 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला महत्वाची माहिती समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहा। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया कोणकोणत्या पीक विम्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे। आता सर्वात प्रथम विमा कंपन्याला राज्य अनुदान भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया। यामध्ये पहिली विमा कंपनी ते म्हणजे ओरिएंटल जनरल कंपनी, दुसरी विमा कंपनी आहे ते म्हणजे AIC कंपनी जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे। तर शेतकरी मित्रांनो, तिसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, ही सुद्धा एक विमा कंपनी आहे। दुसरी HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनिव्हर्सल आता चौथी कंपनी आहे ते म्हणजे विमा कंपनी युनिव्हर्सल शुपियो जनरल कंपनी, दुसरी इन्शुरन्स कंपनी आहे ते म्हणजे लिमिटेड कंपनी। याच्याबरोबर पाचवी विमा कंपनी आहे ते म्हणजे ICICI लोंबार्ड डोसावी विमा कंपनी आहे। दुसरी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, सातवी विमा कंपनी आहे ते म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी। अशा वेगवेगळ्या विम्याच्या कंपनी त्या विम्याच्या कंपन्यांमध्ये जे सरकारनं अनुदान जमा केले त्यांच्या त्या विमामध्ये मंजुरी देण्यात आली, अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असेल। याचबरोबर पुढची विमा कंपनी ती म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, दुसरी कंपनी ती लिमिटेड कंपनी, पुढची विमा कंपनी म्हणजे चोलामंडलम MMM जनरल इन्शुरन्स कंपनी, दुसरी कंपनी शेतकरी मित्रांनो सर्व 9 कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा आहे, म्हणजे अनुदान दिलं जातं। त्या अनुदानामध्ये त्या विमा कंपनीला तरतूद करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकाचं वाटप होणार आहे। तर थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो। हा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 3 लाख म्हणजे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयाच्या जास्त पीक विमा वाटप होणार आहे। या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील ही मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। आता शेतकरी परभणी जिल्ह्यातील जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहिती सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर 4 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 350 कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे। आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्त लोकांना विमा वाटप होणार आहे, अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर याचबरोबर आपण जर पाहिलं पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी जास्तीचा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्ह्यात देखील 4,93,000 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी जास्त विमा भेटणार आहे। तुम्हाला हे झाले जिल्हे। पुढचा जिल्हा तो म्हणजे पुढचा जिल्हा अहमदनगर, आता सध्या अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यानंतर पुढचा आता शेतकरी 2,70,000 शेतकरी आहेत. याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1,00,000 शेतकरी आहेत. नागपूर, पण आता पीक विमा भरला असेल या ठिकाणी लाभ देखील मिळणार आहे. त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्ह्यातील 2,00,000 शेतकऱ्यांना मदत 250 लवकरच कोटी मिळणार मंजूर आहे. झालेत या अशी माहिती भागात सुद्धा भात, कापूस महाराष्ट्र डाळीचे सरकारकडून उत्पादन देण्यात आलेले मोठ्या आहे. प्रमाणामध्ये होत असते. याचबरोबर आता भात सोलापूर उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात 3,73,000 शेतकऱ्यांना लाभ आता मिळणार. शेतकरी बांधवांनो, जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार. या तालुक्यातील वर्धा शेतकऱ्यांना जिल्ह्यातील या 2,00,000 शेतकरी खात्यामध्ये आहेत. मदतीची नागपूर रक्कम जिल्ह्यातील जमा करण्याची 1,60,000 प्रक्रिया शेतकरी सुद्धा आहेत. सुरू करण्यात येणार आहे. जालना म्हणजेच जिल्ह्यातील बघा, जी आता आकडेवारी 24 तासाच्या अद्याप आतमध्ये स्पष्ट झाली नाही शेतकऱ्याच्या बँक अशी माहिती खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होण्यास महाराष्ट्र सुरुवात होणार सरकारकडून आहे. देण्यात आलेले राज्य शासनाच्या त्याच्याबद्दल आम्ही माहिती या सुद्धा घेत प्रकारचे आहोत. अशी माहिती आदेश सुद्धा देण्यात महाराष्ट्र आले. सरकारकडून देण्यात या ठिकाणी आज आपण शेतकऱ्याच्या 4,35,000 खात्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा या होणाऱ्या जालना जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये यादी आता या पीक ठिकाणी विम्याचा लाभ पाहणार मिळणार आहे. आहोत. शेतकरी त्यानंतर बांधवांनो, मित्रांनो आजची गोंदिया यादी जिल्ह्यातील या आपण ठिकाणी आणि पाहून कोल्हापूर घेतली. जिल्ह्यातील आता उर्वरित ठाणे जिल्हा असेल, ते देखील नंतर पाहून घ्या. रत्नागिरी जिल्हा राहिलेल्या असेल, जिल्ह्यामध्ये पीक विमा सिंधुदुर्ग येणाऱ्या जिल्हा असेल, हप्त्यामध्ये या जिल्ह्याबरोबर वाटप होऊ आपण जर शकतो. पाहिलं आणि गेलं जे तर काही राहिलेले छत्रपती जिल्हे त्याची संभाजीनगर यादी असेल, देखील तुम्हाला या मिळेल. जिल्ह्यामध्ये ती यादी सुद्धा आपण या चोलामंडलम ठिकाणी पाहून एसएम घेणार आहोत. जनरल इन्शुरन्स उरलेल्या कंपनी जिल्ह्यातील लिमिटेडच्या शेतकऱ्यांना काळजी माध्यमातून करायची कोणतीही गरज 12 नाही. लाख शेतकऱ्यांना कारण हा टप्प्याटप्प्याने विमा सर्व मिळणार जिल्ह्यामध्ये आहे अशी या माहिती पीक सुद्धा विम्याचे पैसे महाराष्ट्र शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार देण्यात आहेत. आलेले त्यामुळे आहे. शेतकरी तर मित्रांनो, मित्रांनो, राहिलेल्या जिल्ह्यात आता ह्या विम्याच्या कंपनी झाल्या, आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. हा पीक विम्याचा पहिला टप्पा 4,35,000 शेतकऱ्यांना कमी या ठिकाणी मिळाला जालन्यामध्ये आहे. भेटणार दुसरा आहे. टप्पा देखील नंतर या भंडारा ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळणार 70,000 आहे. 5 शेतकरी बांधव, पालघर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या 1,00,000 टप्प्याची जी शेतकरी, रक्कम आहे असे ती सर्वात 20,000 जास्त शेतकरी, मिळणार आहे. नंतर वाशिम 10,000 जिल्ह्यातील रुपये 2,50,000 प्रति शेतकरी, शेतकऱ्याच्या बुलढाणा खात्यामध्ये जिल्ह्यातील ही रक्कम जमा होण्याची 3,40,000 माहिती शेतकरी, देखील तसंच प्रशासनाने पाहिलं तर दिली सांगली आहे. जिल्ह्यातील तर शेतकरी बांधवांनो, 2,30,000 पण शेतकरी, तुम्हाला बरंच नंदुरबार काही सोबत जिल्ह्यातील महत्त्वाचे 3,00,000 अपडेट म्हणजे शेतकरी, बीड तुमची जी जिल्ह्यातील ई-केवायसी करून घेणं शेतकरी. अत्यंत आता हा गरज आहे. पीक विमा मंजूर ई-केवायसी नसेल, अनिवार्य मंजूर करण्यात झालेला आलंय. आहे. जर पण ई-केवायसी त्यांच्यावरती नसेल, अजून तुम्हाला तरतूद पीक विम्याचा करण्याची बाकी हप्ता आहे. तुम्हाला याचबरोबर येऊ अकोला शकत जिल्ह्यातील नाही. 2,90,000 त्यामुळे तुमची शेतकरी, ई-केवायसी कंप्लीट करून घेणं 1,00,000 अतिशय गरज आहे. पुणे आणि जिल्ह्यातील, पीक विम्याचे पैसे तर तुम्हाला 3,00,000 शेतकरी, मिळणार धाराशिव नाही. जिल्ह्यातील त्यामुळे तात्काळ तुम्ही 1,50,000 ई-केवायसी करून घ्या. शेतकरी, अमरावती शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यातील, पहा, नंतर तुमचं जे 2,00,000 हप्ता निधी गडचिरोली, आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 2,00,000 तुम्हाला येत्या 24 शेतकरी आहेत. तासामध्ये पीक गडचिरोली विमा तुमच्या जिल्ह्यातील बँक खात्यामध्ये 70,000 शेतकरी जमा आहेत. होणार लातूर असल्याची जिल्ह्यातील सर्वात आणि मोठी 2,00,000 बातमी शेतकरी या आहेत. ठिकाणी समोर आले. लातूर जिल्ह्यातील. आता महत्त्वाचे मित्रांनो, अपडेट या हे चॅनलवर म्हणजे नवीन प्रत्येक आला असाल जिल्ह्याला तर चॅनल टक्केवारी सबस्क्राईब wise करून ज्या नक्की ज्या घ्या. लोकांनी पीक आणि विमा हा भरला व्हिडिओ होता आवडला त्या असेल पीक तर विम्याचे एक पैसे लाईक करायला याच्यामध्ये विसरू नका. काढण्यात आलेले धन्यवाद आहेत. शेतकरी आता मित्रांनो. तुमचं नाव त्याच्यामध्ये तुमचं जिल्हा आहे